नागपुर शहर में बढ़ते सड़क हादसों को रोकने के लिए पुलिस ने कमर कस ली है। ट्रैफिक नियमों की अनदेखी, खासकर गलत यू टर्न और सिग्नल जंपिंग करने वालों के लिए अब सजा और भी सख्त हो गई है। पहली बार नियम तोड़ने पर चालान किया जाएगा, लेकिन यदि आप दोबारा उसी गलती के साथ पकड़े गए तो आपके खिलाफ सीधा आपराधिक मामला दर्ज किया जाएगा, यानी आपके नाम पर FIR दर्ज होगी। पुलिस ने शहर के 33 संवेदनशील स्थानों और 184 यू टर्न पॉइंट्स पर विशेष निगरानी शुरू की है। 24/7 कैमरे और पुलिस तैनात है। लगातार नियम तोड़ने वाले का ड्राइविंग लाइसेंस भी रद्द किया जाएगा। पुलिस कमिश्नर अमितेश कुमार का साफ संदेश है, अब लापरवाही नहीं चलेगी। जो नियम तोड़ेगा वह सजा पाएगा। पाहिलं की आपण जवळपास 6-7 महिन्यामध्ये भरपूर प्रयत्न केलेले आहे आणि त्याच्यामुळे जवळपास 22% मृत्यू दर कमी झालेला आहे ॲक्सिडेंट्समध्ये। आणि याच्यासाठी आपला जे ट्रॅफिक ॲनालिसिस विंग जो आहे त्याचा फार मोठा रोल राहिलेला आहे। त्याशिवाय आपण वेळोवेळी जे मीटिंग्स घेतली ती मीटिंग्स किंवा काही डायव्हर्जन्स आपण केलेले, काही रस्ते आपण वन वे केलेले, हे सगळ्यांच्या असा याच्यात भाग दिसतो आहे। त्याशिवाय काही असे एरियाज आहे जसे थोडं दूरचे जे एरिया जसा हिंगणाचा एरिया आहे, MIDCचे एरिया आहे, तिथे आम्ही फोकस केलेलं आहे की तिथे जास्त ॲक्सिडेंट्स झालेले आणि त्याचे मृत्यू पण पेडेस्ट्रियन्सची त्या भागात जास्त आहे। मग असे भागांना आपण कसे कव्हर करू शकतो ते आपला एक प्रयत्न राहील। आणि जसं सांगितलं DCP ट्रॅफिकने की या वर्षी जर आपल्याला 50% मृत्यू ॲक्सिडेंट्समध्ये कमी करता आले तर फार एक चांगली सक्सेस राहील। ऑलरेडी जे आम्ही पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही ॲनालिसिस केलेलं आहे, तर आपली परफॉर्मन्स याच्यात फार चांगली आहे। याशिवाय ज्यावेळेस ॲक्सिडेंट कुठलाही झाला तर जो ॲक्सिडेंट ज्याचे झालेले आहे त्याचेपर्यंत कसे मेडिकल एड व्यवस्थित आणि लवकर पोहोचतील याच्यावर पण आपला भर असतो। आणि आमचे अधिकारी जे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून काम करतात त्यांनाही ते हॉस्पिटल्सशी बोलणे, असा इंजर्ड येतो आहे तर आपल्याला हॉस्पिटल्सचीही याच्यात मदत मिळती आहे, तो पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे। त्याशिवाय अवेअरनेसमध्ये आपण वेगवेगळे इश्यूज आणलेले आहेत, लोकांना आपण बोलतो आहे। आमचे जे ट्रॅफिकचे 10चे 10 जे झोनल ऑफिसर्स आहेत तेही जाऊन सगळ्यांशी बोलत आहे। RSP जे आहे त्याला अजून आपण सक्षम करतो आहे। नवीन सेशन आत्ता शाळामध्ये सुरू झालेलं आहे, तर तेही जाऊन शाळामध्ये जाऊन मुलांना कसे इन्व्हॉल्व करतील तो एक आपला काम याच्यात राहील। तो आपलं हे जे यू टर्न आहे याला कसे आपण अजून सक्षम करू शकतो आहे, कसे प्रभावी याला अजून बनवू शकतो आहे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि आपला सहकार्य याच्यात आम्हाला मिळेल। आय एम फुल्ली कॉन्फिडंट ऑफ इट। ज्याप्रमाणे आपण आम्हाला मदत केली, सहकार्य केलं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला भरपूर दिसतो आहे, तो आहे आपला ऑपरेशन थंडर। आजही आम्हाला वेळोवेळी चांगली इन्फॉर्मेशन मिळत आहे। काल आपण 110 ग्राम MD पकडली, दररोजच्या आमच्या हे झालेलं आहे। म्हणजे हे जे आहे हे आपल्याला इन्फॉर्मेशन बेस्ड आहे। त्याशिवाय लोक आता येतात आमच्याकडे की साहेब माझा मुलगा याच्यात पडलेला आहे, मग आपण त्याच्या ॲनालिसिस करतो, कोणाकोणाशी तो बोलतो आहे, काय काय जे आपला टेक्निकल ॲनालिसिस असतो। आणि याच्यामुळे भरपूर मुलांचे आयुष्य वाचेल आणि याच्यात आपण हे केलंच पाहिजे। म्हणजे डेथ इज डेथ, कुठलाही जर त्याचा मर्डर झाला, ॲक्सिडेंटमध्ये गेला किंवा सुइसाईड केला, डेथ इज डेथ। ते फॅमिलीचा एक माणूस त्याच्यात जातो आहे, मग ह्याला आपण इग्नोर करू शकत नाही। आणि ओव्हरऑल जे सेफ्टी आहे ते याच्या आपला सगळ्यांनी काम करावं लागेल। आणि आमचे जे ट्रॅफिकचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या भर की नुसतं एकच याच्यावर किती झाले चलान, किती झाला हे न करता एक सेफ्टी सिक्युरिटीची, कारण ट्रॅफिक जो आहे डिपार्टमेंट तो फर्स्ट रिस्पॉन्डर असतो। काय चेन स्नॅचिंग झाली ते रोडवर राहतात, कुठलाही इन्सिडेंट घडला 307 किंवा हे जे होत होते मर्डरचे इन्सिडेंट तर ते रिस्पॉन्ड करतात। तर ह्याच्यात त्याप्रमाणे पण आपण त्यांना सक्षम करतो आहे। तर याच्यात तुमच्या आम्हाला जर सहभाग लाभला तर याच्यात जरूर आम्ही चांगला रिझल्ट पूर्ण शहराला देऊ हे आम्ही सांगू शकतो तुम्हाला। आणि जे व्हेकल सीझिंग असलं, त्याची ड्रंक अँड ड्राईव्हची चेकिंग असली तर हे आम्ही सगळे त्यांना इन्स्ट्रुमेंट दिलेले आहे, ब्रेथ ॲनालायझर्स वगैरे, ते सगळ्याचा वापर व्यवस्थितपणे होईल। आणि
रिझल्ट आपले सगळ्यांना मिळेल एवढं आम्ही सांगू शकतोय.